नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारत देशात विद्यार्थ्यांनी आता नीटची एक्झाम दिली, पण नीटची एक्झाम झाल्याच्या नंतर खरी काउन्सिलिंग चालू होती, म्हणजेच मेडिकलची काउन्सिलिंग चालू होती। त्यामध्ये होतं असं की आता नीट झाल्याच्या नंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया किती असणार। क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे काय, म्हणजे कट ऑफ, ज्याला आपण सोप्या भाषेत असं म्हणतो, तो किती असणार, या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहे। जर तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या पेड काउन्सिलिंगला जॉईन करू शकता। स्क्रीनवरती एक नंबर शो होत आहे बघा, 92093 चा, त्यावरती तुम्ही संपर्क करून आजच तुमचं पेड काउन्सिलिंग जे काही आहे ते पूर्ण करू शकता। त्यामध्ये आपण पण विद्यार्थ्यांना काय काय प्रोव्हाइड करतो ते आधी बघून घ्या। त्यामध्ये होता असं प्लॅन नंबर 1 आहे, तुम्ही बघू शकता, मेडिकल ऍडमिशन गायडन्स 2026 साठी आपली काउन्सिलिंगची फीस किती असणार, 5999। यामध्ये भेटणार काय सर, तुमची फीस तर आम्ही पेड केली, पण आता आम्हाला याच्यामध्ये मिळणार काय हे सविस्तर बघून घ्या। या प्रीमियम प्लॅन मध्ये विद्यार्थ्यांना काय मिळणार, तर याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळणार, म्हणजे ए टू झेड सगळी प्रोसेस आपण करत असतो याच्यामध्ये। त्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अपलोडिंग सगळं करतो, आणि प्रॉपर चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी असते आपल्याकडे। त्यानुसार आपण चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर त्या कोर्ससाठी आवडत्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन करून देत असतो। एमबीबीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, बीयूएमएस असेल, फिजिओथेरपी असेल, चांगल्या चांगल्या कोर्सेस मध्ये आपण चांगल्या कॉलेजला मेरिट बेस वरती ऍडमिशन करून देत असतो। तर त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ काय असणार ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो। ड्रीम कॉलेज आणि ड्रीम कोर्स मध्ये सुद्धा आपण ऍडमिशन करून देत असतो। त्याचबरोबर गर्ल्स एज्युकेशनची फ्री इन्फॉर्मेशन आपण देत असतो, म्हणजे गर्ल्सला खरंच एज्युकेशन फ्री आहे का ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो ना, प्रॉपर माहिती देत असतो। त्याचबरोबर 100% कॉलेज गॅरंटीड ऍडमिशन, कोणी ऍडमिशन गॅरंटी देत नाही, पण करिअर एक्सपर्टची जी टीम आहे ती 100% गॅरंटी ऍडमिशन करून देत असतो। तर त्याचप्रमाणे आपण जे काही कॅपराउंड 1, 2, 3, 4 जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे, स्पॉट राऊंड आहे ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण कम्प्लीट सपोर्ट करत असतो। कॉलेज सिलेक्शन सपोर्ट करतो, व्हॉट्सअप सपोर्ट सुद्धा आपण करत असतो। करायचं काय, फक्त डीएम करायचंय, डायरेक्ट मेसेज करायचा या नंबर वरती, आपल्याला व्हॉट्सअप वरती, जेणेकरून तुम्ही हा जो काही प्लॅन आहे आपला तो जॉईन करू शकता। आता ज्या विद्यार्थ्यांना आता हा प्लॅन नकोय, एवढा सर याची फीस खूप जास्त आहे, तर आम्हाला कमी पॅकेज मध्ये एखादा प्लॅन सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्याकडे लगेच जॉईन करू शकेल, बरोबर। त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहे मेडिकल ऍडमिशन गायडन्स 2026 साठी दुसरा प्लॅन काय असणार आहे, ओनली फॉर मेडिकल स्टुडंट साठी, म्हणजे ज्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर घडवायचंय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण 2999चा काउन्सिलिंगचा प्लॅन आणलेला आहे। त्यामध्ये होतं असं, प्लॅन मध्ये विद्यार्थ्यांना काय मिळतं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळतं, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अपलोडिंग करत असतो, त्याचबरोबर चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी असते आपल्याकडे, ते सुद्धा आपण करून देत असतो, आणि प्रिव्हियस इयर कॉलेजेस कट ऑफची पीडीएफ सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो। त्याचबरोबर 100% कॉलेज अलॉटमेंट गायडन्स पूर्णपणे आपण करून देत असतो। त्याचबरोबर तुम्हाला करायचं काय, या नंबरवरती संपर्क करून तुमचं सीट आहे आत्ताच बुक करून घ्यायचंय, आणि हे फक्त ओनली फॉर कॅपराउंड 1 साठी असणार आहे, ना की तुमचा ऑल कॅप नसणार याच्यामध्ये। या प्लॅन मध्ये फक्त तुमचा ऑनली कॅपराउंड 1 साठी ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे त्या विद्यार्थ्यांनी हा प्लॅन घेतला पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे ते ह्या प्लॅन साठी सुद्धा अप्लाय करू शकतात, जेणेकरून ए टू झेड प्रोसेस होणार याच्यात, जोपर्यंत नंबर लागत नाही 100% गॅरंटीड ऍडमिशन होणार। त्याचबरोबर जर तुम्ही हा प्लॅन कडे गेलात, ज्याला चांगले मार्क आहे, तर त्यांनी हा प्लॅन जॉईन केला पाहिजे। तर आता आपण मुख्य जो काही आपला मुद्दा आहे त्याच्याकडे वळणार आहे, म्हणजेच आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया या वर्षीचा किती असणार, ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती असणार ते बघणार आहे। आता आपण बघू शकता तुम्ही, एक्सपेक्टेड क्वालिफाईंग कट ऑफ 2026 साठी किती असणार, बरोबर। तर त्याच्यामध्ये इयर वाईज बघणार आहे। आता बघा 2022 मध्ये आता ओपन कॅटेगरीसाठी, जनरल साठी किती कट ऑफ होता, 117चा होता। क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे काय हे एकदा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे, आता तुम्ही बघू शकता संपूर्ण भारत देशात एक जे काही गव्हर्नमेंट नियम काढतं एनटीए, क्वालिफाईंग क्रायटेरिया असा असतो की जनरल आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वेगळा वेगळा असतो, प्रत्येक इयर वाईज वेगळा असतो तो। म्हणजे तेवढे जर तुम्हाला 1% सुद्धा मार्क कमी असेल तर तुम्हाला भारतातच कुठेच ऍडमिशन मिळू शकत नाही, आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा 117 आता 2022 मध्ये होता, बरोबर, तर 117 होता, तर याच्यामध्ये 117च्या वरती तुम्हाला किती जरी मार्क असतील तरी तुमचं ऍडमिशन होईल, 117 जरी असेल तरी ऍडमिशन होईल, पण 117च्या खाली 116 जरी असेल तरी तुमचं ऍडमिशन कुठेच होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे क्वालिफाईंग क्रायटेरिया
जो काही ठरला जातो त्याप्रमाणे जर तुम्हाला मार्क बसत असतील तर 100% तुमचं बाकीच्या सगळ्या कोर्सेससाठी ऍडमिशन होणार आहे. तर 2022च्या अकॅडमिक इयर मध्ये जर आपण बघितलं, आता जनरल कॅटेगरीसाठी 117 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर बघितलं तर 93 असा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता. आणि हा कमी लोएस्ट, सगळ्यात लोएस्ट असणारा हा कट ऑफ असणार आहे. म्हणजे काय झालं, 2022 मध्ये जी काही एक्झाम होती ती थोडी टफ होती, बरोबर. तर त्यामुळे जी काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो कमी केलेला होता. आणि 2023चा जर का आपण बघितलं तर 2023 मध्ये जो काही जनरल कॅटेगरीसाठी 137 असा ओपन कॅटेगरीसाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया होता आणि त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 107 होता. म्हणजे याच्यामध्ये झालं असं होतं की तुमचं जी काही 2023 ची एक्झाम होती अकॅडमिक इयर मध्ये ती थोडीशी मॉडरेट आलेली होती. त्याचबरोबर तुमचा जो काही कट ऑफ आहे तो कमी झाला. म्हणजे जर पेपर लो इझिएस्ट जर आला तर तुमचा जो कट ऑफ आहे तो टफ जातो, आणि जर तुमचा पेपर एकदम टफ आला तर जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही बघू शकता एकदम लोएस्ट जातो, बरोबर. त्याचप्रमाणे आता 2024 साठी जर बघितलं तर 2024 मध्ये ऍज कम्पेअर टू 2023, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इझिएस्ट पेपर ज्याला आपण म्हणतो तो 2024 मध्ये झाला होता. त्याचा कट ऑफ बघू शकता तुम्ही किती वाढलेला आहे या ठिकाणी. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 162 दाखवत आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 127 दाखवत आहे, बरोबर. म्हणजे ऍज कम्पेअर टू जर 2023 जर बघितलं तर आपण, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाढलेला दिसतोय, बरोबर. आता आपण बघणार आहे की 2025 मध्ये, आता 2025 मध्ये म्हणजे मागील वर्षी 144 ते 113 असा कट ऑफ होता. तर त्याच्यामध्ये जर बघितलं ऍज कम्पेअर टू 2024 तर 162 होता, आणि याच्यामध्ये किती कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर म्हणजे मॉडरेट पेपर होता आपला 2025चा, त्यामुळे जो काही कट ऑफ आहे तो हाय गेलेला होता. आणि आता आपण जो काही 2026 जर बघितलं, 2026 साठी कमीत कमी किती असणार, 2026 साठी एक्सपेक्टेड मार्क्स किती असणार रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहित असेल आजचा जो काही पेपर होता 65% विद्यार्थ्यांना असं वाटते की जो काही आता 2026 चा पेपर झालेला खूप टफेस्ट गेलेला आहे, आणि बाकीचे राहिलेल्या विद्यार्थ्यांना असं वाटतोय की मॉडरेट पेपर गेलेला आहे, बरोबर. तर यामध्ये तुम्ही बघू शकता जो काही एक्सपेक्टेड माझ्या अनुषंगाने बघू शकता तुम्ही की ओपन कॅटेगरीसाठी 140 ते 146 पर्यंत तुमचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया राहणार आहे. याचा एक मार्क जरी तुम्हाला कमी असेल तर तुमचं भारतातच नाही तर कुठेच ऍडमिशन होणार नाही कोणत्याच कोर्सेससाठी, फक्त बीपीटी साठी होऊ शकेल. पण बाकीच्या जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे आपले, म्हणजेच आपलं बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, बीडीएस असेल, एमबीबीएस असेल, त्यासाठी होणार नाही. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण ऍज कम्पेअर टू 2025 साठी, तर बघू शकता तुम्ही किती 113 होता, बरोबर, मागच्या वर्षी. पण ह्या वर्षी किती राहणार, 108 ते 115च्या दरम्यानच तुमचा राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या टाईप मधून एक्सपेक्टेड कट ऑफ ह्या वर्षीचा असू शकतो. त्याप्रमाणे जर का तुम्हाला मार्क बसत असेल तुमच्या एक्सपेक्टेड मार्क्स नुसार, तर तुम्ही चांगल्या कोर्सेस मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, एमबीबीएस, बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस, बीयूएमएस अशा कोर्सेस मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं काउन्सिलिंगचं, पेड काउन्सिलिंगचं सीट बुक करू शकता. आणि भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.